everyone, good morning and welcome you all to Rachna's Naveen World. Me is Sunny. It's a new day, new beginning, and day starts with all you lovely and beautiful people. So every day is a special day. आज super special day आहे कारण after a long time आम्ही चाललो आहोत एक छान अशा long vacation साठी म्हणू शकतात almost 7 to 8 days. आणि कुठे आहे काय आहे हे तुम्हाला आजच्या ब्लॉग मध्ये आय गेस समजेलच. सो येस, स्टे ट्यून. अँड कोण कोण असणार आहे आणि किती लोक असणार आहे हे एक सरप्राईज आहे. सो येस, पुढे काय काय करणार आहोत आम्ही हे तुम्ही बघणारच आहात. सो प्लीज स्टे ट्यून. अँड येस, बी हॅपी, कीप स्माइलिंग, स्प्रेड लव्ह अँड हॅपीनेस एव्हरीवेअर. अँड येस, लिव्ह, लाफ अँड लव्ह. गुड मॉर्निंग. नाईस, सुपर एक्साइटेड. हार्डली आम्ही 1 तास झोपलोय. मी तरी 2 तास झोपलोय. नाईसा आणि रचना 1 तासच झोपले. सो रचना बाकीचं काही सगळं आवरत आहे. लेट्स गो. चलो टू गो. Rachna is looking beautiful as always and bags ready. Chalo, let's go. Let's go. Let's go. गणपती बाप्पा, मंगळ मूर्ती, करंजेश्वरी माते, निरुद्ध बापू, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की, साई बाबा की. नाव घेतली. फायनली आम्ही पोचलो आहोत. हो ना, आणि ड्रॅग का गेले. सो फायनली दुसरी फॅमिली आलेली आहे अँड वी आर सुपर एक्साइटेड. फॉर द फर्स्ट टाइम आपली लॉंग जर्नी असणार आहे. म्हणजे पोचतायत का नाही तुम्ही? तुम्ही पोचतायत की नाही मी विचार करत होती. चला, एक्साइटेड. वंशू दादाची फर्स्ट फ्लाइट आहे. एक्साइटेड का? चला. सो सगळ्यांना भूक लागली आहे. आलं नाही सर, आम्ही आता फायनली आम्ही एअरपोर्टला पोचलो. आणि जसं तुम्ही बघितलं खूप साऱ्या गोष्टी आम्ही एक्सप्लोर केल्या. खाण्यापासून शॉपिंग काही केली नाही कारण अजून आमची ट्रिप चालू नाही. त्याच्या आधीच कुठे पण खाण्यातच जास्त खर्च होतो. एक्सपेक्टेड. आणि खूप एक्साइटेड आहोत बिकॉज फर्स्ट टाइम स्वीटी ताई, केतन आणि वंशू बरोबर आम्ही ट्रॅव्हल करतो. म्हणजे ऑफकोर्स याच्या आधी आम्ही केले पण ते कसं 1 डे 2 डेज वालं होतं महाबळेश्वर. पण आता आम्ही ज्या प्रॉपर लोकेशनवर चाललो आहोत आम्ही सगळेच खूप एक्साइटेड आहोत.
आणि जागाच तेवढी सुंदर आणि बापरे. इट्स लाईक इन हेवन. सलनी तर मला किती काय काय सांगितलंय. मी पण तेवढंच फिरून आली कारण आयटेनरी पूर्ण बनवली. त्याच वेळेस ऑलमोस्ट ती जागा मी फिरूनच आली आहे. तुम्हाला कळेलच. तोपर्यंत तुम्ही गेस करा की आम्ही एक्झॅक्टली कुठे चाललो आहोत. थंडगार आहे जागा. तोपर्यंत खूप लोकांनी गेस पण केले असेल. पण चला मग जर्नी बिगिन झालेली आहे. इकडनंच आम्ही सगळं काही ऑलमोस्ट बुक केलेलं आहे कारण तिथे जाऊन आम्हाला जास्त स्ट्रेस नको आहे. आणि आमची आता फ्लाईट आहे 8 वाजता. वाजले आहेत 6:50. नाश्ता वगैरे मस्त झालेला आहे. स्टेडियम. वंशूचं रिॲक्शन बघायचं होता मला. हा स्वीटी ताईला काढायला सांगा पाहिजे. पहिली फ्लाईट त्याची. बाई हवा हवा. रोज आली येस. हो ठीक आहे ना. काळजी घ्यायला आमची. ठीक आहे. हे वंशू कसं वाटतंय? गुडू गुडू होतंय का? हा भीती वाटते? ड्रायव्हिंग वाले काका. पायलट. ड्रायव्हिंग वाले काका. पायलट म्हणतात त्याला. तू त्यांना हाय केलंस का? म्हणायचं ना त्यांना जाऊन गुड मॉर्निंग. एवढी फास्ट हो ना मग ती उडून जाणार. पहिले स्लोली उडून जाणार. उडून जाणार. उडून जाणार. उडून आपण कुठे चाललो तुला माहिती आहे का? पण कुठे? बालीला चाललं. सांग कुठे जायचं? बरोबर. स्लोली सर मस्त बघ ना इकडे. मग मी बोलेल तेव्हा इकडे बघ. आमच्या चिमुकल्याचे इन्स्ट्रक्शन्स बघा. नेटवर्क सिलेक्ट करें.
Book your airport cabs and to check out our food and beverage menu. To connect, turn on Wi-Fi. Select the Spice Cream network. Finally, we have landed Bagdogra Airport. Let's go. अगो बाई वंशू दादा कसं वाटलं? फ्लाईट मध्ये कसं वाटलं? कान गेले का? बिचारा असं कान बिन पकडून बसलेला. सो आम्ही खूप एक्साइटेड आहोत. आम्ही आता पोचलो वेस्ट बेंगॉल. येस, आणि इथे आहे 29 डिग्री असं क्लायमेट. आणि आम्ही जाणार एकदम थंडगार वातावरणात. कदाचित खूप लोकांना अजून आत्तापर्यंत समजलं असेल की आम्ही कुठे चाललो. बट ठीक आहे, चला लेट्स गो. चला चला. सो बाय डिफॉल्ट स्वीटीताईची बॅग लॉक झालेली आहे. बॅग अपटून वन आउटफिट फॉर 7 त्याची घालेल. पण आता आपल्याला एक चांगलं टाइमपास मिळेल गाडीत. तुझं काय बोलतात ते लॉक क्रॅक करायलाच लागेल आपल्याला. परम्युटेशन कॉम्बिनेशन करायला लागेल. उघडू लॉक खोलेल त्याला केतनतर्फे गिफ्ट. ए बघा, जो लॉक खोलेल त्याला तुझ्यातर्फे गिफ्ट. बाबा मीच खोलते मलाच उघडायला लागेल. मी स्वतःलाच गिफ्ट घेणार पहिले बाई. सो बेसिकली स्वीटी त्याच्या बॅगला लॉक नव्हता, तिने सेट केला. सो म्हणून मी तिकडे आपलं मुंबई एअरपोर्टवर फक्त 00 जो त्याचा बेसिक होता लॉक तोच फक्त करून तिचे ते कीज आहेत ते त्याच्यात टाकले आणि असं फिरवलं पासवर्ड. आणि आता तो एवढा लॉक झाला आहे की काही समजतच नाही. ॲक्च्युली 00 वरच ते केलेलं, पण कदाचित अपटून ना ते रिसेट झालं आहे. लेट सी. सो द मोमेंट आम्ही लँड झालो त्यांचा लगेच आम्हाला फोन आला. आम्ही ट्रान्सपोर्टेशन तिकडनं येतानाच बुक केलेलं. म्हणजे 10:45ला आपण लँड झालो आणि 10:45ला त्यांचा कॉल आला आणि ते पोचलेले आमच्या आधीच. तर आमचे सगळे जे बॅग्स आहेत ते वरती लावत आहेत. ते वंशू झोपला, वंशू थकला एअरप्लेनमध्ये बसून. फायनली आम्ही निघालेलो आहोत. काय करा एकदम हा